अजित पवार यांच्या निधनानंतर अक्षरशः सर्वजण शोकसागरात बुडाले आणि दादांच्या अंत्यविधीनंतर सुप्रिया सुळे यांनी अभिवादन केले। शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्याकडून हे अभिवादन करण्यात आलं। इथे उपस्थित जमलेले हे सर्व मान्यवर आणि त्याचबरोबरीने सर्वसामान्य कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने जमलेले होते। बारामतीकर हे मोठ्या प्रमाणात होतेच, पण त्याशिवाय पंचक्रोशीतनं आणि आसपासच्या म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभरातून आलेले लोक मोठ्या संख्येने होते आणि अशा सर्व दादांवर प्रेम करणाऱ्या लोकांना त्यांनी अभिवादन केलेलं आहे। दादांच्या अंत्यविधीनंतर सुप्रिया सुळे यांनी हे अभिवादन केलं। मधल्या काळात आपण बघितलं होतं की एक प्रकारची कुटुंबामध्ये दरी निर्माण झाली आहे असं दिसत होतं, मात्र पवार कुटुंब हे कायमच एकसंध होतं, एकत्र होतं आणि त्याचंच पुन्हा एकदा दर्शन घडलं। आणि या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झालेत। विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावरती सलामी दिली। ज्या बारामतीचा कायापालट केला त्याच बारामतीतून अजित पवार यांची अंत्ययात्रा निघाली। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लोकांकडून अजित पवारांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला। यावेळेला अजित पवारांच्या समर्थकांच्या भावनांचा बांधही फुटला। अजित पवारांचं पार्थिव काटेवाडीतनं विद्याप्रतिष्ठानकडे रथातनं निघालं तेव्हा संपूर्ण बारामतीकर त्यांच्या रथाच्या मागे पायी निघाले होते। संपूर्ण रस्ता अजित पवारांच्या रथासह चालत अखेरचा निरोप त्यांना देत होता। अजित पवारांच्या निधनानं पवार कुटुंब शोकसागरात बुडालं। अजित पवारांना अखेरचा निरोप देताना सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे यांच्या अश्रूंचा बांध फुटला। अजित पवार यांच्या जाण्यानं पवार कुटुंबावरतीच शोककळा पसरली आहे। अजित पवारांचं मूळ गाव आणि निवासस्थान असलेल्या काटेवाडीमध्ये जनसमुदायानं अजित पवारांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं। अजितदादा अमर रहे अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिला, तर आमचा भाऊ गेला असं म्हणत महिला भगिनींनी टाहो फोडला। काटेवाडीमधील ग्रामस्थांना अश्रू यावेळेला अनावर झाले होते। अजित पवारांचं पार्थिव जेव्हा विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात दाखल झालं तेव्हा एकच आक्रोश झाला। प्रांगणात जमलेल्या चाहत्यांनी अजित पवार अमर रहे आणि अजितदादा परत या अशा घोषणा दिल्या। आपल्या लाडक्या दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानमध्ये लाखोंचा जनसमुदाय लोटलेला होता। अजित पवारांच्या अंत्यसंस्कारासाठी मोठ्या संख्येनं लोक तिथे जमलेले होते, तर मैदानावरती बसण्यासाठीही जागा नाही आणि इतकी प्रचंड गर्दी या संपूर्ण परिसरात झालेली पाहायला मिळाली। कोणी झाडावर चढलेलं होतं तर कोणी कडक उन्हामध्ये कसलीही पर्वा न करता आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचं डोळे भरून पाहण्यासाठी जमलेले होते। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अग्नी दिल्यानंतर बारामतीमधील महिलांना अश्रू अनावर झाले। अजितदादांसारखा भाऊ बारामतीतून गेला। अजितदादांमुळेच बारामतीतील लेकी बाळी आणि महिला सुरक्षित होत्या अशा अत्यंत वेदनादायी भावनेला बारामतीतल्या महिलांनी वाट मोकळी करून दिली। कार्यकर्त्याला सांभाळणारा नेता आज हरपलाय। ज्याप्रमाणे गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुखांसारखे तरुण नेते गेले तशाच पद्धतीनं अजित पवार आज आपल्याला सोडून गेलेत। अत्यंत दुर्दैवी घटना आहे, मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो। कुटुंबियांना दुःख पचवण्याची ईश्वर ताकद देवो इतकीच इच्छा व्यक्त करतो अशी भूमिका आणि प्रतिक्रिया ठाकरे गटाचे सिंधुदुर्गचे उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांनी दिली। बारामतीच्या महिलांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। महिलांना त्यांच्या आसवांचा बांध आवरता येत नाहीये, तरीही या महिलांनी रडत हरिनामाचा गजर करत अजितदादांना आदरांजली वाहिली।
अहिल्यानगर शहरातील सावेडी उपनगर परिसरातील प्रभाग क्रमांक 2 मधील क्रीडाप्रेमींनी खो खो मैदानावरती मेणबत्ती प्रज्वलित करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली. 2 मिनिटांचं मौन पाळून त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी अशी प्रार्थना देखील केली. काटेवाडीतील अजित पवार यांच्या निवासस्थानाबाहेर प्रचंड गर्दी झालेली होती. दादांचं शेवटचं दर्शन घेऊ द्या म्हणत इथे उपस्थित असलेल्या लोकांनी आपल्या भावना मांडल्या. त्यांना सावरण्यासाठी रोहित पवार यांना समजूत काढावी लागली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे प्रिय मित्र आणि कॅबिनेट सहकारी अजित पवार यांना अखेरची आदरांजली वाहिली. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे खूप जवळचे मित्र होते आणि गरजेच्या वेळी नेहमीच एकमेकांच्या पाठीशी उभे राहिले. देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पचक्र अर्पण केलं. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली. विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये अजित पवार यांना अंतिम निरोप देण्यात आला आणि एक एक करून महत्त्वाचे नेते इथे उपस्थित होत होते. एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या पार्थिवाला श्रद्धांजली वाहण्यासाठीही दाखल झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अजित पवार यांच्या पार्थिवाला पुष्पहार अर्पण करून आणि प्रदक्षिणा करून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर अमित शहांनी अजित पवार यांचे दोन्ही पुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांची भेट घेतली. त्यांचं सांत्वन केलं. अजित पवारांना अंतिम श्रद्धांजली वाहण्यासाठी नेते एक एक करून आले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अजित पवार यांच्या पार्थिवाला श्रद्धांजली अर्पण केली आणि त्यानंतर त्यांच्या मुलांचं सांत्वन केलं. शरद पवार विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये दाखल झाले. अंत्यविधीसाठी येणारे प्रत्येक नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केल्याचं पाहायला मिळालं. आरपीआय प्रमुख रामदास आठवले यांनी अजित पवार यांच्या पार्थिवाला श्रद्धांजली वाहिली. अजित पवार यांचे राजकारणातील अनेक नेत्यांसह मैत्रीपूर्ण असे संबंध होते. अजित पवारांना अखेरचा निरोप देण्यासाठी आठवले दाखल झाले होते. अजित पवारांच्या अंत्यविधीसाठी वयाची 84 वर्ष ओलांडलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे बारामतीमध्ये दाखल झाले. अजित पवार विधीसाठी राजकीय विश्वातील अनेक नेते मंडळी उपस्थित होती. मनसे नेते राज ठाकरे हे देखील आपल्या सहकार्याला निरोप देण्यासाठी काटेवाडीमध्ये दाखल झाले होते. इकडे उद्धव ठाकरे यांनी कुटुंबियांची भेट घेतली. रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांच्यासह संपूर्ण कुटुंबियांचं सांत्वन केलं. अजित पवारांच्या मृत्यूच्या बातमीनं महाराष्ट्राला हुंका फुटला. असं भाग्य फार कमी लोकांना मिळतं अशी भावना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. शिवाय दादांच्या जाण्यानं महाराष्ट्राचं राजकारण बदलू शकतं असंही राऊतांनी म्हटलंय. धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी अजित पवारांना भावनिक पत्र लिहिलंय. तुम्ही आमच्यात नाही हे मान्य करायला तयार होत नाही. तुमची उणीव शब्दात मांडता येणार नाही असं म्हणत सरनाईकांनी आपली भावना पत्रातून व्यक्त केली. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामतीमध्ये दाखल होत अतिशय साश्रू नयनांनी अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पित केली. अजित पवारांचे अतिशय जुने सहकारी मंत्री छगन भुजबळ यांनीही अजित पवार यांचं शेवटचं दर्शन घेतलं आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळेला छगन भुजबळ ही भावूक झालेले पाहायला मिळाले. मंत्री हसन मुश्रीफ यांनी अजित पवार यांचं अंतिम दर्शन घेतलं. अजित पवारांच्या निधनाची बातमी समजताच मुश्रीफ ढसाढसा रडले. आज त्यांनी बारामतीमध्ये दाखल होत आपल्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण केली. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बारामतीमध्ये दाखल होत अजित पवार यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलं. यावेळेला चंद्रकांत पाटील आपल्या सहकार्याला अखेरचा निरोप देताना भावूक झालेले पाहायला मिळाले.
भाजपच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण केली। अनेक नेत्यांना आपले अश्रू अनावर होत होते। पंकजा मुंडे यांनाही यावेळेला अश्रू अनावर झालेले पाहायला मिळाले। बारामतीमध्ये अजित पवारांना अखेरचा निरोप देण्यात आला। भाजप नेते संबंध होते। अजित पवारांना झालेला विमान अपघात हा संशयास्पद वाटतो। या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी जैन विद्यार्थी आश्रम लढ्याचे प्रमुख तसंच जैन दिगंबर पंथाचे क्रांतिकारी राष्ट्रीय संत आचार्य गुप्तीनंद महाराज यांनी केली। आज संपूर्ण बारामतीमध्ये अजित पवारांचे विविध फोटो पाहायला मिळाले। विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये फोटोंच्या माध्यमातून अजित पवार यांच्या जवळपास 4 दशकांच्या राजकीय कारकिर्दीलाही उजाळा देण्यात आला। वाशीमध्ये तरुण चित्रकार अभिषेक जाधवनं पिंपळाच्या पानावरती उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिमा रेखाटली आणि अतिशय जड अंतःकरणानं आपल्या लाडक्या नेत्याला या चित्रकारानं श्रद्धांजली अर्पण केली आहे। अतिशय नाजूक पानावरती काढलेली ही प्रतिमा त्याच्या मनातील दुःख आणि भावनांचं प्रतीक ठरली आहे। आणि अंतर्गत विधीचं दर्शन घेता यावं यासाठी बाजार समितीमध्ये मोठी स्क्रीन देखील लावण्यात आली। बुलढाणामध्ये सर्व पक्षाच्या वतीनं चिखली बंदची हाक देण्यात आली होती। या हाकेला प्रतिसाद देत व्यापारी बांधवांनी चिखली बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। शहरामध्ये शांतता आणि शिस्तबद्ध वातावरण दिसून आलं। अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी नाशिकच्या येवला शहरामध्ये देखील कडकडीत बंद पाळण्यात आला। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा लिलाव देखील बंद ठेवण्यात आले। समितीच्या वतीनं ही माहिती देण्यात आली आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध विषयांच्या परीक्षा सध्या सुरू आहेत। यातील विधी आणि MBA अभ्यासक्रमाचे आज होणारे पेपर रद्द करण्यात आले। संबंधित पेपर येत्या 3 फेब्रुवारीला होणार अशी माहिती ही विद्यापीठानं दिली आहे।